जब तक बैठने को ना कहा जाए चुपचाप शराफत से खड़े रहो। ये हमारा घर है, तुम्हारे बाप का पुलिस स्टेशन नहीं, समझे? बैठो। तोंड सांभाळून बोल विजयश्री, नाही तर मी तुला अटक अटक करीन मी तुला। करीन मी अटक तुला। करा करा तुम्ही याला एकदाचा अटक कराच। याने काहीतरी जादू करून ना माझ्या मुलीला पार बदलून टाकलंय। काय बदलून टाकलंय? मुलगी दिसते ना ती का बदक केलंय तिचं? आई तू काय वाटेल ते आरोप करतेस? मी माझ्या मर्जीने लग्न केलंय विजयश्रीशी। एक मिनिट, इथे काय तोंडे आलेले आहेत? हो अरे मी ठरलाय ना, मी आहे ना। हा बोलो बोलो। इथे काय तोंडे आलेले आहेत, त्यामुळे कुणी कायदा हातात घेऊ नका। साहेब याने कायदा हातात घेतलाय। हो विजय हाथ धोके आ। नाही अपने हाथ धोके आ। नाही विजय हाथ धोके आ। बंटी तुझा साबण स्लो आहे का? अरे हे काय फालतूगिरी चालू आहे? काय फालतूगिरी चालू आहे? अरे मी इथं काय तोंड? ओके एक मिनिट, मला इथे कशाला बोलवलं कोणी सांगेल? बैठो, बता है मैं। ओके हाय, ये साला इधर जंगल का कानून चलता है, हाय, और जंगल का राजा है कांचा चीना। हाय कांचा चीना, तो मर जाएगा तुम तो क्या? चला ये समझाओ इसको। ए तुम जाओ इधर से। मौत का डर किसे दिखा रहे हो तुम? मौत करते हैं तुम जानते हो, मैं तुम्हें दिखाता हूं। जब भी मैं घर से बाहर निकलता हूं तो मेरी बीवी मुझे ये देती है। हाँ ये टिकली, ये टिकली देती है, टिकली। का तिला गॅरंटी नाही तू परत येणार? नाही नाही, धंदा आहे आमचा, साइड बिझनेस, टिकले विकतो आम्ही। हॅलो हॅलो, आ कोण? कांच्या चिन्ह? आ कोण कांच्या चिन्ह? तुमचा पाहुणा आहे काय? कांच्या चिन्ह येऊन राहिलाय। मसाला अम्मा क्या खुन्नस दे रही है? देना है तो सांबर मसाला की रेसिपी दे। कोण आहे? आपण कांचा चीना। कांच्या खाली दिन तेव्हा समजून तुला एक। इकडे खरं सांग, तू जावळा काळाच्या कार्यक्रमातून पळून आला ना? खरं सांग, तुझे आई बाबा कुठे आहेत? आई बाबा कुठे आहेत तुझे? अरे आपण कांचा चीना। मसाला अम्मा मसाला मुझे दे दे। येऊन टाका ना, तो काय मसाला मागते तर? एकदा जर खाईन सकाळी समजून त्याला मसाला तर किती परिणाम होतात त्याचे। खाऊन घे खाऊन। मसाला अम्मा मसाला मुझे दे दे वरना। नाही, आई आजीना मारण्याआधी मला मारा। हा चालेल। कसं चालेल? मिळाला मसाला, मिळाला मला मसाला मिळाला। ए मला मसाला दे। नाही नाही मला मसाला दे। मसाला अम्मा तू गेली। नाही नाही मला मसाला दे। हे घ्या मसाला, पण आई आजीना सोडा। मला मसाला मिळाला आणि मी तो खाना।
अरे हे असं कसं झालं? अरे मसाला खाऊन मेला हा? खर तर हा मसाला खाऊन मेला नाहीये, मग उंदीर मारायचं औषध खाऊन मेलाय. हा होता उंदीर एवढा असतो म्हणून लगेच मेला. मसाला तर मी लपवून ठेवलाय. गुणाची माझी सुन ग. आता पौर्णिमाजी तुमच्याकडे यायचं. बेबी आत्या ही भूमिका तुम्ही घराघरात लोकप्रिय केलेली आहे, तर हा रोल साकारल्यानंतर या 500 भागांकडे बघताना कसं वाटतं? मुळात खूप बरं वाटतं, कारण मंदार झी ह्या सगळ्यांचं मी थँक्यू म्हणेन सगळ्यांना आधी. आत्ता बेबी आत्ताचं कॅरेक्टर इतकं डेव्हलप झालं आहे की बाहेर सुद्धा गेलं ना तरी काही लोक असे पण आहेत, नाही तुमचं बरोबर आहे बेबी आत्या, करेक्ट आहे असं. काही जण काय अरे कसे वागवता तुम्ही तुमच्या सुनेला आणि मुलाला, जरा नीट वागा असेही म्हणणारे आहेत. जेव्हा मंदारने आम्हाला आधी सांगितलं की 6 सासवा आहेत, हे ऐकूनच आम्हाला आधी असं आमच्या सगळ्यांचे चेहरे झाले होते की 6 सासवा. त्याच्यावरच आम्हाला असं वाटलं की बास आपली सिरियल हिट आहे. वा वा वा. आता येणार आहे लीनाजींकडे. शरयू म्हणजे छोटी आई तुम्ही साकारता, तर ही शरयू साकारल्यानंतर तुमच्यात काय बदल झाला? शरयूची जी एक महत्त्वाची क्वालिटी आहे की विसर. या विसरण्यामुळे ना तिच्या आयुष्यातल्या खूप तिचे कटू प्रसंग ती खूप चांगल्या पद्धतीने निभावून दिले तिने. लीना भागवत पर्सनली खूप जी संतापी तापट आहे, तिला हे विसर हे खूप बरं पडलं. बर. की काही गोष्टी विसर, त्या विसरण्यामुळे फार फरक पडतो, फार बरं वाटतं, फार छान वाटतं. खूप कटकटी आपण स्वतःच उगा जी ॲसिडिटी वाढवून घेतो ती कमी होते. त्यामुळे मी खूप आभारी आहे शरयूची. सुरुवातीला जेव्हा मंदारने मला सांगितलं की हे कॅरेक्टर आहे, तेव्हा ही स्वभावानुसार मी बरं बाकीचं काय आहे असं विचारून घेऊन मग तो नको का करू मी? नको, तू माझ्यावर विश्वास ठेव, हा रोल तू कर, हा उत्तम आहे, तू चांगला करशील, असं करून सुरुवात झाली होती. आणि आज 500 भाग पूर्ण करताना माझ्यावर विश्वास ठेव. तुम्ही डॉक्टर झाला असता चांगलं, त्यांचंच ते बघतात. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. सगळे डोळे दाखवून विश्वास ठेवतात त्यांच्यावर. म्हणजे या सिरियलचे खऱ्या अर्थाने डॉक्टर असं म्हणायला हरकत नाही. मंदार देवस्थाई हे डॉक्टर चांगले दिग्दर्शक असतात असे सगळ्यांना माहिती आहे. आपलं एक प्रमोशन छोटंसं मध्येच करून टाकायचं. आता मला यायचंय स्मिताजी तुमच्याकडे. सरू मावशी हे पात्र तुम्ही रंगवता आणि ते ना माझ्या आईच्या फार जवळ आहे. हो का? ती बघत असेल ना आता सिरियल, सारखं ते लागलं की माझे बाबा सांगतात हे बघ तू आलीस, हे बघ तू आलीस. आणि हे जे सगळं चालू असतं, धार्मिकता जी असते ते तिच्यामध्ये खूप आहे. तर तुम्ही तशाच आहात की थोड्या वेगळ्या आहात? अजिबात नाहीये तशी, अजिबात नाहीये. खूप काम करायला लागतं मला त्याच्यासाठी. म्हणजे मंदारचं श्रेय आहे की मी तशी वाटत असेल तर ते त्याचं एकमेव त्याचं श्रेय आहे, कारण मी अजिबातच तशी नाहीये. मी खूप क्लिअर माइंडेड आहे. म्हणजे देवावर फक्त विश्वास आहे, अजिबात बुवाबाजीवर माझा अंगारे दुपारे याच्यावर विश्वास नाहीये. पण ते तितक्या कन्व्हिन्सिंगली तुम्ही केलं तरच ते लोकांना आवडतं आणि मला वाटतं मी करतेय कन्व्हिन्सिंगली ते. आणि या सिरियलचं म्हणाल तर मला वाटतं याचं श्रेय ना आमच्या सगळ्यांकडे. मालिका सुरू व्हायच्या वेळेला आम्ही सगळ्या म्हणत असू की मंदार एकतर त्याला केस उठायची वेळ येईल कारण 6 बायका एकमेकांचा जीव घेतील, किंवा 6 बायका इतक्या एकमेकात मिसळून जातील की तरी त्याला हैराणच व्हायला होईल की आता काम कसं काढून पण त्याचा परिणाम तिकडे का झाला? पण विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या. आशाजी, शशिकलाबाई साकारल्यानंतर आणि 500 भागांकडे बघताना कसं वाटतंय आता? एवढी मात्र खात्री आहे की 500 भागांपर्यंत हे लोणचं बऱ्यापैकी मुरलेलं आहे. खूप मुरलेलं लोणचं खायला लोकांनाही खूप आवडेल. त्यामुळे मी अशी अपेक्षा करते की 5000 एपिसोड वगैरे आमचे व्हावेत. क्या बात, क्या बात, क्या बात. आणि जेव्हा 5000 एपिसोड होतील तेव्हा आमचंही जवळपास झालेले असेल 2-3 हजार. तुम्ही परत इकडे या. थोडक्यात माझं झी मराठीला सांगणे, आमचंही 2-3 हजार चालवा. आपले घर चाललं पाहिजे असे प्रमोशन मध्ये मी करत असतो. तर तुम्ही आता